फेल्युअर आहे, कारण प्रशासनाचं फेल्युअर आहे काय? कारण प्रशासन फेल्युअर आहे हे मी कालच सांगितलंय. कारण ही जर ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा का काल, तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हणण्यापेक्षा शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती. मदत करायला जाताय, सरकारी मदतीची पण लोकांना अपेक्षा आहे. सरकारला आता नेमकं या निमित्तानं काय सरकारची सुद्धा अपेक्षा आहे, ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये, आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे. महाराज, आता याचे पडसाद राज्यात उमटायला सुरू झाले. 19 तारखेला मुस्लिम संघटनांनी आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत इम्तियाज जलील यांनी. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देणार आहेत. त्यांनी आता तिकडं काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहे. या गोष्टीवरती पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का? आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशानं त्यांनी काढलंय, आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही, तर हे चांगलंच आहे. महाराज, आज हम दौरा करने जा रहे हैं विशालगढ़ किले का, अतिक्रमण हटाने के नाम पर जो हिंसा हुआ है उसको लेकर क्या कहेंगे? उसके बारे में मैंने कहा है कि ये इसका निषेध हम करते हैं. जो हिंसा हुई है उसका निषेध हम करते ही है. आपने एक पत्र लिखा, उसमें आपने कहा कि समय रहते हमने जो जिला अधिकारी है, पुलिस प्रशासन है, उनको अलर्ट किया था, लेकिन मेरी बातों को सीरियसली नहीं लिया गया. उस कारण से ये वो तो दिखता ही है ना कि हमने जो उनको सूचना दी थी वो संभाजी और मुख्यमंत्री का उन्हें संवाद नहीं साधा, और उसके बाद कल परसों साधा शायद, तो वो लेट हो गया था. उस टाइम तक सब गड़बड़ हो गई थी. एक गंभीर सवाल, आज मुंबई में भी जो कांग्रेस के कई विधायक हैं वो आज रश्मि शुक्ला से मिलने के लिए जा रहे हैं बीजेपी से. आप किस तरीके से देखते हैं? अभी जो वातावरण हुआ है उसको लेके विधायक चाहते हैं की शांतता रहे, तो वो आपण पाहिलं विशाळगडाच्या अनधिकृत अतिक्रमणावरून हे वातावरण आता अधिकच तापलेलं आहे, आणि या पार्श्वभूमीवर सरकारनं दखल घ्यायला उशीर केला असा आरोप शाहू महाराज छत्रपती यांनी केलाय.